सो आता आपण एक्सरसाइज 1.2 बघूयात है ना. यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. सो आता आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबलसाठी काही म्हणजे बेसिक काही गोष्टी लागणाऱ्या आहेत, त्या जर तुम्हाला आल्या हैं मतलब वो अगर आप पा गया सो इट इज़ वेरी इजी फॉर यू. बी क्या क्या चाहिए आपको ट्रूथ टेबल के लिए? सबसे पहले आप सी अभी आप ये समझो कि कितने अल्फ़ाबेट्स है ट्रूथ टेबल में. अगर आपको क्या क्या जानना जरूरी है कि आपको अल्फ़ाबेट पी क्यू आर, ये 3 अल्फ़ाबेट में ही आपको पूरा खेलना है. या तो फिर इसके बाद क्या होगा, नेगेशन पी, नेगेशन क्यू आणि नेगेशन आर. एक तर पी क्यू आर आणि यांचा अपोजिट म्हणजे नेगेशन पी, नेगेशन क्यू, नेगेशन आर. बरोबर आहे का नाही? हे 3 गोष्टी. आणि यांच्यात काही 4 टाइप्स आहेत. किती 4 टाइपचे रिलेशन असणार आहेत. एक तर अँड, ऑर, कंडिशनल आणि बाय कंडिशनल. ओके. अँडची साईन आहे लाईक ए टाईप, म्हणजे व्ही टाईप, आणि सिंगल एरो, आणि बाय कंडिशनल म्हणजे डबल साइड एरो. एवढं क्लिअर आहे? किती अल्फाबेट आहेत आपल्याकडे? 3 आहेत, राईट. 3चे जर नेगेशन बघितलं तर म्हणजे हे तुम्ही असंही पकडू शकता की अपोजिट. अँड, ऑर, कंडिशनल, बाय कंडिशनल 4 टाईपचे रिलेशन्स या अल्फाबेटचे होतात यांच्यात, राईट. तर त्या रिलेशन्सचं आता अल्गोरिदम आपण समजू की कसं काम करतात ते. साधारण आपण पहिलं पी घेऊ आणि क्यू घेऊ. हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना हे 2 जे आहेत हे खूप महत्वाचे म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये पी आणि क्यू तुम्हाला दिसणार, राईट. तर पी ची काही फिक्स व्हॅल्यू आहे. पी ची काय व्हॅल्यू आहे? फिक्स टी टी एफ एफ, हे त्याची फिक्स व्हॅल्यू आहे. क्यू ची काय आहे? टी एफ टी एफ, राइट. सो ह्या दोघांचे फिक्स वैल्यू, इनका फिक्स वैल्यू क्या है? टी टी एफ एफ टी एफ टी एफ, राइट. और जो पी और क्यू है, पी और जो क्यू है तो उसका क्या हो सकता है? अभी यहाँ पे क्या होणार आहे इथे? या दोघांचं पहिलं आपण ऍड करून बघूया. पी आणि क्यूचं पहिलं रिलेशन काय करतोय आपण? ऍड. तर ऍड म्हणजे काय? एक पण एफ आला दोघांपैकी तर आन्सर एफ येतो. आता पी म्हणजे पहिली व्हॅल्यू टी आहे, क्यूची पण पहिली व्हॅल्यू टी आहे. तर टी टी पैकी एफ आहे का कुठला? नाही, दोन्ही पण टी आहे, त्यामुळे आन्सर टीच राहणार. खाली बघा, दुसरी व्हॅल्यू पी ची टी आहे आणि दुसरी व्हॅल्यू क्यू ची एफ आहे. दोघांपैकी एक पण एफ आला तर आन्सर एफ असतं. हे अँडचं काय आहे? सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता, तर एफ येणार. इथं पण एफ आहे तर एफ येणार. खाली दोन्ही एफ आहेत, आपल्याला ऍटलिस्ट एक तरी पाहिजे. दोन्ही आला तरी फरक पडत नाही, आन्सर एफच असणार. ओके. अँड म्हणजे काय? एक पण एफ आला तर आन्सर काय येतं? एफ. नसन आला एफ एक पण तर मग आन्सर असणार आहे टी. अँडचं रिलेशन कळलं. आता आपण साधारण ऑरचं रिलेशन पण बघून घेऊ. परत घेऊयात आपण पी आणि मग घेऊयात क्यू. आता मी सांगितलं होतं पी म्हणजे काय? टी टी एफ एफ. क्यू म्हणजे काय? टी एफ टी एफ. हे फिक्स व्हॅल्यू असणार आहेत, हे व्हॅल्यू चेंज होत नाहीत. पी और क्यू यांचं रिलेशन काय करतो आपण? ऑर. ऑर म्हणजे काय रे? एक पण टी आला दोघांपैकी तर आन्सर टी असतं. जसं अँड म्हणजे काय? एक पण एफ आला तर एफ, तसं टी म्हणजे एक पण टी आला तर टी. सो आता इथं पहिला पण टी व्हॅल्यू आहे, दुसरी पण टी आहे तर आन्सर टी असणार आहे. दुसरी टी आहे, दुसरी इथून एफ आहे, म्हणजे आन्सर काय असणार आहे? टीच असणार आहे. बिकॉज एक पण टी आला तर आन्सर टीच असणार आहे. इथे पण टी असणार आहे, पण खाली टी नाहीये दोन्ही पण, इथं असणार आहे एफ. कळलं? हे असं अँडचं रिलेशन होतं आणि ऑरचं होतं. लक्षात द्या, पी ची व्हॅल्यू फिक्स आहे, क्यू ची पण व्हॅल्यू तुमची फिक्स आहे. पी ची व्हॅल्यू टी टी एफ एफ आहे, क्यू ची व्हॅल्यू टी एफ टी एफ आहे. ओके. आता राहिलं कंडिशन आणि बाय कंडिशनल. तो इथं करूयात आपण. हे आपण करूयात कंडिशनल साठी, हे आपण करूयात बाय कंडिशनल साठी, राईट. सो पी आणि क्यूचं काय करायचं आपल्याला? कंडिशनल. तसं इथं पण तुम्ही काय करा, क्यू घ्या आणि या दोघांचं काय करायचं आपल्याला? बाय कंडिशनल. सो व्हॉट डू मीन बाय पी? टी टी एफ एफ, हे फिक्स असणारे व्हॅल्यू तुम्हाला आधी सांगितले. क्यू म्हणजे काय? टी एफ असणार आहे, बरोबर. आणि ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला? बाय कंडिशनल. तर बाय कंडिशनल साठी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी लक्षात ठेवावी लागते की पी म्हणजे तुम्ही स्टडी केली का नाही, मराठीमध्ये इथं लिहिलंय, राईट. आणि क्यू म्हणजे काय? पास का फेल, राईट. तो पी म्हणजे आता पहिलं काय? टी. टी म्हणजे पॉझिटिव्ह, अभ्यास केला. आणि क्यू म्हणजे टी, पास झालो. अभ्यास केला, पास झालो. फायदा का नुकसान राहणार आपला? फायदाच राहणार, म्हणजे टी आला. आता पी म्हणजे दुसरं काय? अभ्यास केला. पण एफ म्हणजे काय? फेल झालो.
अभ्यास करून फेल होणं तर नुकसानच आहे ना आपलं. मग एफ आलं. तिसऱ्या नंबरला इथं काय, अभ्यास नाही केला तरी पास झालो. बरं, ऍट द एंड रिझल्ट मॅटर्स. मेहनत करू नाही करू फायदा तर आहे. ओके, लास्ट बघा काय आहे, अभ्यास पण नाही केला आणि आपण फेल झालो. आपलं तर नुकसान झालं. तुम्हाला असं वाटतं आपण फेल झालो, पण नुकसान कधी होतं, जेव्हा तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट करता. मला सांगा, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच तुमची झिरो आहे किंवा तुमची मेहनतच नाहीये किंवा तुम्ही अभ्यासच नाही केला आणि तुम्हाला क्लिअरली माहिती आहे डिफॉल्टली रिझल्ट तुमचा फेलच येणार, त्यात नुकसान काहीच नाही ना, त्यात फायद्याचं. हे असं स्टोरी बनवून थोडंसं लक्षात ठेवायचं. ओके, बाय कंडिशनल काय आहे, पी म्हणजे सेम व्हॅल्यू असणार आहे टी टी एफ एफ, क्यू म्हणजे टी एफ टी एफ असणार आहे, आणि बाय कंडिशनल म्हणजे काय, तर टी ह्या कंडिशनमध्ये टी म्हणजे प्लस घ्यायचा आणि एफ म्हणजे मायनस. तर पहिलं पी म्हणजे काय प्लस, क्यू म्हणजे काय प्लस 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 प्लस, दुसरं काय प्लस मायनस 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 प्लस मायनस 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 प्लस. हे असं हे चार टेबल जे अँडचा टेबल, ऑरचा टेबल, कंडिशनलचा, बाय कंडिशनलचा, तुम्ही 5-5 ते 10-10 वेळा ते प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही पुढे गेले पाहिजे. ठीक आहे, आता आपण मेन क्वेश्चन चालू केलं आपला सब क्वेश्चन 1. आपला सब क्वेश्चन 1 काय आहे, स्क्वेअर ब्रॅकेट सिंपल ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू. कंडिशनल क्यूला बरेच लोक इम्प्लाइज पण म्हणतात. ठीक आहे, पुढे ऑर क्यू स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज कंडिशनल पी. तर आता आपण काय करूयात, सगळ्यात पहिलं टेबल ड्रॉ करूयात. टेबल ड्रॉ करण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, किती अल्फाबेट्स आहेत, तर इथं 2 टाईपचे अल्फाबेट आहेत, तो आहे पी आणि क्यू. थोडं कळलं का? ओके, त्यानंतर काय घ्यायचं, तर सगळ्यात छोटा ब्रॅकेट, सगळ्यात छोटा ब्रॅकेट कुठला आहे, पी कंडिशनल क्यू. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा ब्रॅकेट म्हणजे हा वाला आला डायरेक्टली, पी कंडिशनल क्यू ब्रॅकेट क्लोज अँड क्यू. त्यानंतर काय येणार, सगळं घ्यायचं शेवटला, पी कंडिशनल क्यू अँड क्यू आणि सॉरी परत कंडिशनल पी. ओके, आता पी म्हणजे काय आपल्याला काय माहिती आहे, पीची व्हॅल्यू टी टी एफ एफ. क्यू म्हणजे काय माहिती आहे, टी एफ राईट. आता पी कंडिशनल क्यू, कंडिशनल म्हणजे काय स्टोरी सांगितली होती मी, पी म्हणजे अभ्यास केला का नाही केला आणि क्यू म्हणजे काय पास का नापास. अभ्यास करून पास झालो म्हणजे पीचं काय टी आहे, क्यूचं पण टी, म्हणजे अभ्यास पण केला आणि पास पण झालो फायदा. अभ्यास केला आणि फेल झालो नुकसान. अभ्यास नाही केला तरी पास झालो फायदाच आहे. अभ्यास नाही केला आणि नापास झालो तर नुकसान काहीच नाही आहे ना माझं. हे असं आलं. त्यानंतर आता हा एक छोटा ब्रॅकेट होता. आता या छोट्या ब्रॅकेट लक्ष द्या, मी कलर चेंज करतो म्हणजे पेनचा. आता बघा, हे रेडने जे मी सर्कल केलंय त्याचा आन्सर ऑलरेडी मी इथं साईडला काढून ठेवलेलं आहे, बरोबर आहे, यांना परत करायची गरज नाहीये. तर या छोट्या ब्रॅकेटचा आन्सर ऑलरेडी आहे, फक्त आपल्याला ऍड करायचे क्यू बरोबर. तर छोटा ब्रॅकेट म्हणजे हा थर्ड नंबरचा जो तुमचा कॉलम आहे त्याला ऍड करायचे सेकंड नंबरचा कॉलम बरोबर, या दोघांचा ऍड करायचे. ऍड म्हणजे काय, एक पण एफ आला तर आन्सर एफ येतं, तर पहिलं टी आहे इथून आणि इथून क्यू मधून पण टी आहे, तर एफ तर नाहीये, आन्सर टीच राहणार. कळतंय. त्यानंतर दोन्हीकडे एफ एफ ए म्हणजे आन्सर एफ येणार, इथं पण टी टी आहे म्हणजे आन्सर टीच येणार, इथे एफ येणार. ओके, ठीक आहे. आता आपल्याला ह्या कॉलम फोर्थचं पण आपलं पूर्ण सोडून झालं. तर आता शेवटला काय करायचं, आपलं सगळ्यामध्ये आपण हे तर ऑलरेडी आपण सोडून ठेवलेलं आहे, सॉल्व्ह करून ठेवलेलं आहे. ॲज अ फोर्थ नंबर दिला मी याला, इथून घ्यायचं याला बरोबर, आणि ह्याचं कंडिशनल करायचंय पी बरोबर. तर आता तुम्हाला मी हे रफ करतो, जे लागत नाही आपल्याला. ठीक आहे, आता लक्ष द्यायचं, तर फोर्थचं तुम्हाला कंडिशनल करायचंय फर्स्ट बरोबर. तर तुम्हाला आता हा फोर्थ आहे बरोबर, फोर्थचं तुम्हाला काय करायचंय कंडिशनल अशी साईन देऊ, कारण की लक्ष द्यायचं सगळ्यात पहिलं हा ब्रॅकेट आहे आणि मग पी आहे. पहिले लोक म्हणजे बरेच स्टुडंट काय करतात, पहिलं पी घेतात, असं नाही, हे असं नाही करू शकत आपण. ठीक आहे, तर आता इथे बघा, हे फोर्थ कॉलमचं पहिलं काय टी, टी म्हणजे अभ्यास केला आणि हा टी म्हणजे पास का फेल. अभ्यास करून पास झालो फायदा, अभ्यास नाही केला आणि पास झालो त्याचे, अभ्यास केला पण फेल झालो नुकसान आहे, अभ्यास नाही केला आणि नापास झालो तर इन्व्हेस्टमेंट काहीच नाही म्हणजे नुकसान काहीच नाही, फायदाच आहे. हे असं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, ठीक. आता हा आपण डायरेक्टली 8 क्वेश्चन करू, थोडासा मोठा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला कळेल पण की बाबा सॉल्व्ह कसं करायचं असतं. सगळ्यात अगोदर किती टाईपचे अल्फाबेट आहेत ते, पी क्यू आणि इथं आर सुद्धा आहे.
आता आरचा काय रोल आहे? आता मी तुम्हाला पी आणि क्यू तर सांगितलं, पी काय असतो, क्यू काय असतो. देन व्हॉट इज द रोल ऑफ आर? आरचा रोल असा आहे की नॉर्मली पी आणि क्यू चार जे असतात, टी टी एफ एफ आणि क्यू असतो टी एफ टी एफ. बट आर आल्यामुळे, आरचं एक्झिस्टन्स आल्यामुळे हे 8 होतात. म्हणजे 4 टी इथं येणार आणि इथं 4 एफ येणार. कुणामुळं? आर मुळे. ठीक आहे, आर जर नसेल तर तुम्ही 4च घेणार, 2 टी 2 एफ. पण आर आल्यामुळे तुम्ही 4 टी 4 एफ येणार. तसंच क्यू मध्ये काय येतं, पहिलं टी एफ होतो, इथं 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ. आणि आर म्हणजे काय येणार मग? टी एफ टी एफ टी एफ आणि टी एफ. ओके. आता त्यानंतरची स्टेप काय आपली? टू फाइंड द स्मॉल ब्रॅकेट. इथून हा ब्रॅकेट स्मॉल दिसतोय मला, क्यू अँड आर. त्यानंतर अजून कुठला त्याच्यापेक्षा थोडा मोठा कुठला दिसतोय आपल्याला? पहिला आपण एक एक सॉल्व्ह करू. पहिला हा पार्ट सॉल्व्ह करू, मग त्याला ह्याला पण घेऊ. पहिला हा करू, मग ह्यापेक्षा थोडा मोठा हाच आहे साईडचा. पी कंडिशनल ब्रॅकेट क्यू कंडिशनल आर. झालंय सॉल्व्ह. त्यानंतर आता इथून छोटा ब्रॅकेट कुठला वाटतोय तुम्हाला? कॉलम पुढं मागे काय झालं तरी काय इश्यू नाही. ठीक आहे, कन्सेप्ट फक्त चुकली नाही पाहिजे. आता हा छोटा ब्रॅकेट घ्यायचा फक्त आपल्याला. बरोबर. आणि शेवटला असणारे हा वाला ब्रॅकेट सगळं. आणि ऍट द एंड जागा नाहीये तर मी काय करतो, याला आपण 1 नाव देऊ, याला आपण 2 नाव देऊ. तुम्हाला इथं 1 बाय कंडिशनल 2 करायचं. ठीक आहे, तुम्हाला कळत असेल मी काय सांगतो. आता मी याला बायफिकेशन कसं केलं बघा. सगळ्यात पहिलं ब्रेक करून सॉल्व्ह केलं जातं हे टेबल. पी क्यू आर झालं. आता मला सांगा क्यूचं कंडिशनल आर बरोबर करायचं. कंडिशनल म्हणजे काय? अभ्यास केला पास झालं का नापास झालं. आता क्यू काय? टी. हे पण टी. अभ्यास केला पास झालो फायदा. वाटलंच तर मी काय करतो, रेड पेन घेतो, तुम्हाला अजून कळेल. अभ्यास केला आणि पास झालो फायदा आहे माझा. अभ्यास केला आणि फेल झालो नुकसान आहे माझं. अभ्यास नाही केला तरी पास झालो माझा फायदा आहे. अभ्यास नाही केला आणि नापास झालो, इन्व्हेस्टमेंट काही नसल्यामुळे नुकसान काहीच नाही तर फायदाच आहे. अभ्यास करून पास झालो परत फायदा आहे. अभ्यास केला आणि फेल झालो माझं नुकसान आहे. अभ्यास नाही करून पास झालो फायदा आहे. अभ्यास पण नाही केला आणि फेल झालो तर नुकसान काहीच नाही. तसंच आता हे छोटा ब्रॅकेट तर आपण सेपरेटली सॉल्व्ह करून आता जस्ट घेतला. आता त्याचं पी बरोबर कंडिशनल करा परत, म्हणजे या दोघांचं. ठीक आहे, तर पी म्हणजे काय? अभ्यास केला पास झालो फायदा. परत काय इथं? अभ्यास केला फेल झालो माझं नुकसान. अभ्यास करून पास झालो फायदा. परत अभ्यास करून पास झालो फायदा. अभ्यास नाही करून पास झालो फायदाच आहे. अभ्यास नाही केला आणि फेल झालो, इन्व्हेस्टमेंट काहीच नाही. कळतंय का तुम्हाला? स्टडीजच नाही केले ना मी, तर काय रिटर्नची अपेक्षाच नाही ठेवू शकत. अभ्यास नाही केला आणि काय केलं? पास झालो माझं परत काय? फायदाच आहे. अभ्यास नाही केला आणि पास झालो परत काय? फायदा. ठीक आहे, ओके. पुढे आता हे छोटा कॉलम काय आहे? पी अँड क्यू. अँड म्हणजे काय? एक पण एफ आला तर एफ. इथं एफ नाही, इथं एफ नाही. पहिले हे दोन लिहून घेऊ. मग खालचे काय? इथं एफ आय एफ आय एफ आय एफ आय एफ आय एफ आय, सगळं एफ एफ. ओके. आता हा शेवटचा ब्रॅकेट जो आहे, ह्या अँडचं, ह्या ब्रॅकेटचं, ह्या याचं तुम्हाला याच्याबरोबर कंडिशनल करणं आहे. सॉरी, याच्याबरोबर नाही, आर बरोबर. तर याचं तुम्हाला कंडिशनल कुठे आर आपला? मी मार्करचा परत वाटलं पेन चेंज करतो, तुम्हाला नवीन या दोघांचं. ठीक आहे, तर याचं कंडिशनल तुम्हाला करायचंय आर बरोबर. कसं करणार आहे आपण? सांगा लवकर, चला. इथून काय? अभ्यास केला. इथून काय? या साईडनी पास झालो फायदा आहे. अभ्यास केला आणि फेल झालो नुकसान आहे. बरोबर. अभ्यास नाही केला आणि पास झालो फायदा आहे. अभ्यास नाही करून नापास झालो फायदाच आहे. बरोबर. अभ्यास पण नाही केला आणि पास झालो परत फायदा आहे. अभ्यास नाही केला आणि फेल झालो, इन्व्हेस्टमेंट काय नसल्यामुळे परत पासच झालो. अभ्यास नाही करून पास झालो फायदा आहे. आणि अभ्यास न करता, अभ्यास नाही केला आणि फेल झालो तर फायदाच आहे. कळलं तुम्हाला? आता लक्ष द्यायचं तुम्हाला आपण काय केलेलं आहे. तर आता काय करायचं एंडला? हे 1 आणि हे 2
यांचं काय करायचं आपल्याला बाय कंडिशनल करायचंय, बरोबर. हे पूर्ण हा पार्ट आहे आणि हा पार्ट आहे, त्याचं बाय कंडिशन म्हणजे प्लस 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 मायनस मायनस प्लस, हे सगळे प्लस 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 प्लसच येणार. ओके, हे तुमचं आहे अशा टाईपचं क्वेश्चन आर आल्यामुळे असं होऊ शकतं. आता बाकी क्वेश्चन तुम्ही ट्राय करणार आहेत आणि मला येऊन चेक करणार किंवा दाखवणार मला. ओके, सो नाव इन क्वेश्चन नंबर 2, using truth tables through the following logical equivalence. So using truth table, right? So पहिले यांचं काय करायचं आपल्याला ट्रूथ टेबल काढायचंय आणि ट्रूथ टेबलचा म्हणजे हेल्प घेऊन आपल्याला प्रूव्ह करायचंय इट इज अ लॉजिकल इक्विव्हलन्स. म्हणजे सिंपल LHS इज इक्वल टू RHS हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचंय, याला लॉजिकल इक्विव्हलन्स म्हणतात. ठीक आहे, ओके. सो आता सगळ्यात पहिला आपण काय करणार, किती टाईपचे अल्फाबेट आहेत, PQ मला दिसत आहे. त्यानंतर काय दिसतं अजून मला, नेगेशन P आलेला आहे आणि हो नेगेशन पीच आहे, बरोबर. एवढं आहे 3 वेगळे. त्यानंतर आर आहे का इथे, नाही. आर नसल्यामुळे काय होणार आहे आता इथे 4चा स्टेबल बनणार, 4 म्हणजे 4 रोचा. सो छोटा ब्रॅकेट कुठला आहे सगळ्यात, आता सगळ्यात पहिले LHS मधून बघा, नेगेशन P अँड Q झालं. ओके, त्यानंतर त्या साईडनेच आपण बघितलं तर छोटा ब्रॅकेट कुठला आहे, P और Q आहे. त्यानंतर P और Qचं अँड आहे नेगेशन P बरोबर. ओके, आता तुम्हाला लॉजिकल इक्विव्हलन्स प्रूव्ह करायचे. सगळ्यात पहिले P म्हणजे काय, TTFF. Q म्हणजे काय, PFTF. बट नेगेशन P म्हणजे काय, तर अपोजिट. नेगेशन म्हणजे अपोजिट, तर P जर TTFF असेल तर हे असणार आहे FFTT. आणि इथे आता काय करायचं आपल्याला, नेगेशन P ला आणि Q ला काय करायचं आपल्याला अँड करायचं. अँड कसं करणार आहे आता, अँड म्हणजे एक पण एफ आला तर एफ, इथे एफ आहे, इथे एफ आहे, इथे टी असणार आणि इथे एफ असणार. आणि इथे आता काय पी और क्यू, पीचा आणि क्यूचा ऑर करायचं. ऑर म्हणजे काय, एक पण टी आला तर टी, तर लक्ष द्या इथे टी येणार, खाली टी आणि नंतर एफ. तर पी मध्ये आणि क्यू मध्ये जर एकही दोघांपैकी टी असेल तर आन्सर टी येतो, ऑर म्हणजे. आता लास्टला काय करणार आहे आपण, हा जो कॉलम आहे जो आता आपण सॉर्ट केला हा वाला, आणि नेगेशन P ला काय करायचंय अँड करायचं. ठीक आहे, तर अँड कसं करणार आहे आपण आता, तर हा टी आणि हा एफ याचा ऑर काय होणार आहे टी, सॉरी अँड करायचं, सॉरी एक्सटेंड. हे बघा मी तुम्हाला ब्ल्यू नाही करतो कन्फ्यूज होत असेल तर पी और क्यूचा हा कॉलम आहे हा वाला आणि इथून हा वाला, ह्या दोघांचा आपल्याला करायचे अँड. अँड म्हणजे काय, एक पण एफ आला तर आन्सर एफ एफ आहे, इथंही एफ आहे, इथं काय टी आहे आणि इथं एफ. क्लिअर, लक्ष द्यायचं आहे. इथं बघा दोघांपैकी एक पण एफ आला तर एफ आहे, इथं सुद्धा एक एफ आहे, इथं एफ नाही आहे म्हणून टी आलं, इथं एफ असल्यामुळे एफ आलं. आता तुम्हाला एवढं बघायचं आहे लॉजिकल इक्विव्हलन्स लास्टला करायचंय म्हणजे काय असतं ते, की LHS म्हणजे हा वाला कॉलम, तर हा 1 नंबरचा कॉलम आणि हा 2 नंबरचा, किंवा याला तुम्ही काय करू शकता, सिंपल वेने सांगतो मी एकदम. पहिला आपण काय करूया, जे नाही लागत ते आपण इरेज करू, तर तुम्ही कन्फ्यूज नाही होणार अजून. आपण काय करू, नेमिंग देऊ, राईट. 1 2 3 4 5 अँड 6. ह्यात जर आपण बघितलं 4 अँड 6 इज सेम, सेम आहेत का नाही बघा, एफ 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 टी एफ 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 टी एफ. सो दे आर लॉजिकली इक्विव्हलंट. सो असं लिहू शकतो, कॉलम काय, सॉरी 4 अँड 6 काय लिहिणार, आर आयडेंटिकल, देअरफॉर काय लिहिणार, हे परत क्वेश्चन लिहिणार, इट इज लॉजिकली इक्विव्हलन्स, इट इज प्रूव्ड. आणि आता लास्ट क्वेश्चन तुम्ही स्वतःही करू शकता, थर्ड क्वेश्चन. त्यात तुम्हाला काय करायचंय फक्त लास्ट क्वेश्चन मध्ये माहिती का, हे बघा, जर आता क्वेश्चन नंबर 3 जर आपण बोललो, ह्यात तुम्हाला काय करायचंय, इनडायरेक्टली सेम सगळं सॉल्व्ह करायचं युजिंग ट्रूथ टेबल. लास्टच्या कॉलम मध्ये लक्ष द्या सगळ्यांनी, लास्ट कॉलम मध्ये जर सगळे आन्सर टी 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 जर आले, याला म्हणतो आपण टिटोलॉजी. काय म्हणतो याला आपण, टोटोलॉजी, राईट. तर लास्ट कॉलम मध्ये सगळे जर आन्सर लास्ट वाला एफ 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 जर येत असेल त्याला म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन.
काय म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. आणि जर या दोघांचं मिक्सचर आलं टी एफ त्याला म्हणतो कंटिन्जन्सी. ठीक आहे, बस एवढं तुम्हाला खाली लिहायचं. ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा, लास्टच्या कॉलम मध्ये सगळे टी आले तर काय लिहिणार तुम्ही, ऑल द ट्रूथ व्हॅल्यू इन द लास्ट कॉलम आर टी, दॅट्स वाय इट इज टॅटोलॉजी. ऑल द ट्रूथ व्हॅल्यू इन द लास्ट कॉलम इज एफ, दॅट्स वाय इट इज अ कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, असं तुम्ही लिहू शकता पूर्ण. सो आता ही एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करणार, डाऊट्स मला विचारा.